नमस्कार मंडळी, पंगतमध्ये मिळते तशी चटकदार आंबट गोड तिखट खारट कडू तुरट सुद्धा अशी कैरीची भाजी आज आपण करत आहोत। 3 कैऱ्या घेतल्या, धुवून घेतल्या, छान बारीक कापून घेतल्या। फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे, मोहरी, मेथी आणि कलौंजी सुद्धा घेऊ शकता। थोडीशी हळद, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला आणि तिखट आपल्या आवडीनुसार आणि मीठ। गूळ घेतला छोटी अर्धी वाटी। तेल तापवलं, तेल तापल्यानंतर त्यात जिरे, मोहरी आणि मेथी घातली, थोडीशी कलौंजी सुद्धा घातली आणि हे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक छोट्या छोट्या कापलेल्या कैरीच्या फोडी घातल्या। माझ्या फोटोवर क्लिक करा, त्यानंतर व्हिडिओ या शब्दावर क्लिक करा आणि माझे संपूर्ण व्हिडिओज बघा। ह्या कैरीच्या फोडी 2-3 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये हळद, तिखट, धनेपूड, गरम मसाला आणि मीठ घातलं। हे पण 1-2 मिनिटं परतायचं आणि यामध्ये छोटी वाटीभर पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून 2-4 वाफा काढून घ्यायच्या। अधूनमधून हलवत राहायचं आणि हे छान मऊ शिजल्यानंतर मग यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। कैरी आंबट असते, सो सी व्हिटॅमिनचा साठा भरपूर आहे, यामुळे इम्युनिटी नक्कीच वाढते। कैरी ही पाचक गुणधर्माची आहे, यामुळे खाल्लेलं अन्नाचं लवकर पचन होतं। कैरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, यामुळे शुगरवाल्यांसाठी उत्तम। पण आपण यात गूळ घालणार आहोत बरं का मंडळी। अशा आंबट गोड चवीमुळे शरीरामध्ये बॅलन्स तयार होतो आणि रसनासुद्धा तृप्त होते। हा एक आदर्श षड्रसयुक्त पदार्थ आहे। यामध्ये आंबट गोड तिखट खारट सोबतच मेथीचा कडूपणा आणि कैरीच्या सालीचा तुरटपणा सुद्धा आलेला आहे। मंडळी, पण झाली काय गंमत, माझ्या कैरीची सालं खूपच कडक होती, ती लवकर शिजत नव्हती। मग मी ती घातलं सर्व कुकरला, 1-2 शिट्या करून घेतल्या आणि लगेचच आपली कैरीची भाजी छान तयार झाली। स्टीलच्या कुकरमध्ये डायरेक्ट ही आपण भाजी करू शकतो। शेंगदाण्याची ओली चटणी, शेंगदाण्याची कोरडी चटणी, कढीपत्त्याची चटणी सोबत छान पोकळ्याची भाजी आणि बटाटा घालून केलेला पराठा सुद्धा। सुख म्हणजे काय असतं मंडळी, तर हेच असं चविष्ट जेवण। अगदी ब्रह्मानंदी टाळी लागली ना। चला, चॅनलला सबस्क्राईब करा पटापट।